तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधी ओटीच्या दाराकडे बघितलंय का? बाहेर लिहिलेलं असतं ऑपरेशन थिएटर, स्ट्रिक्टली नो एंट्री. आणि आपल्याला प्रश्न पडतो, आत काय चालू असेल बरं? डॉक्टर फक्त कापाकापी करतात का? की अजून काही गुपितं दडली आहेत तिथे? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आणि हे उत्तर पॉइंट वाईज आपण घेणार आहेत. पॉइंट 1. ओटीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सगळ्यांना स्पेशल कपडे द्यावे लागतात. ग्रीन किंवा ब्लू कलरचे गाऊन्स, मास्क, कॅप, ग्लव्ज, अगदी पायांवरचे स्लीपर्ससुद्धा बदलावे लागतात. कारण आत एक जरी जंतू गेला तरी रुग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो. पॉइंट 2. पेशंट आत येतो तेव्हा आधी ॲनेस्थीशिया दिलं जातं. म्हणजे रुग्णाला शस्त्रक्रियेच्या वेदना जाणू नयेत म्हणून त्याला बेशुद्ध केलं जातं. हे पण वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. फुल बॉडी ॲनेस्थीशिया किंवा फक्त एका भागाला झोपवणं. पॉइंट 3. ऑपरेशन दरम्यान ओटीमध्ये खूप इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात. स्कॅल्पेल, फोरसेप्स, सिझर्स, सक्शन मशीन, कॉट्री मशीन. आणि हे सगळं मशीन स्टरिलाइज्ड असतं, म्हणजे जंतुमुक्त. पॉइंट 4. ओटीमध्ये फक्त डॉक्टरच नसतात. तिथे नर्स, ॲनेस्थेटिस्ट, टेक्निशियन आणि कधीकधी ज्युनियर डॉक्टर्सही असतात. सगळे मिळून एक टीमसारखं काम करतात. डॉक्टर सर्जरी करतात, नर्स इन्स्ट्रुमेंट्स देतात, ॲनेस्थेटिस्ट पेशंटचं श्वसन व रक्तदाब नीट आहे का ते पाहतो. पॉइंट 5. ओटीमध्ये एन्व्हायरमेंट खूपच कंट्रोल्ड असतो. एअर प्युरिफायर, एसी, ब्राईट फोकस लाईट्स. कारण इथे एकही चूक जीवावर बेतू शकते. म्हणजेच ओटी म्हणजे फक्त ऑपरेशन करण्याचं ठिकाण नाही, तर तो एक पूर्ण वर्ल्ड आहे. डिसिप्लिन, टीमवर्क आणि परफेक्ट टायमिंगवर चालणारं. पण अजून एक गोष्ट, ओटीच्या दारामागे जेव्हा लाल लाईट लागतो त्याचा अर्थ काय असतो माहिती आहे का तुम्हाला? ते जाणून घ्यायला हवं असेल तर कॉमेंटमध्ये सांगा.